या ठिकाणी उपस्थित सगळ्या नाशिककर पत्रकारांचं आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं खूप स्वागत करतो। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आदरणीय युवा नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने श्रीकांत शिंदे साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्रभर लोकसभेच्या माध्यमातून दौरे केले होते, पण आता जवळपास महाराष्ट्रामध्ये 100 विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची संवाद यात्रा या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि त्याच्याच माध्यमातून आज पहिला जिल्हा हा नाशिक जिल्हा घेण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आज 4 विधानसभा मतदारसंघाचे या ठिकाणी दौरे आयोजित करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये पक्षाची ताकद किती आहे, हे पक्षाची आहे, या सगळ्या गोष्टींवरती जे आहे हे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जे आहे हे सर्वांकडून मार्गदर्शन करण्यात आलं आणि येणाऱ्या काळामध्ये 100 विधानसभा जिथे जिथे 22 जिल्हे आहेत त्या 22 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत। तिथे मी आणि त्याचबरोबर सर्व मंत्री जे आहेत ते पर्सनली त्या ठिकाणी जाणार आहोत, आढावा घेणार आहोत आणि त्याचबरोबर राहणाऱ्या ज्या 158 जिथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत पण BLAची कामं जे आहेत ती सुरू आहे, तिथे देखील आढावा घेण्याचं काम जे आहे ते मंत्री उदय सामंतजी आणि राहुल शेवाळेजी यांच्यावरती सोपवलेली आहे, जेणेकरून 288 विधानसभेमध्ये जाऊन सर्व BLA सगळीकडे नेमले गेलेले आहेत आणि 30 जूनपासून जो घरभेटीचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्याच्यासाठी 100% BLA जे आहे सगळ्या विधानसभेमध्ये नेमले गेले पाहिजे याची तयारी जी आहे सुरू आहे। आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख BLAची नेमणूक जी आहे ही शिवसेनेकडून ऑलरेडी झालेली आहे। काही प्रमाणामध्ये जे आहे BLA नेमणुका राहिलेल्या पूर्ण आणि त्या अनुषंगाने काम जे आहे हे पक्षाचं सगळीकडे सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील अशाच बैठका ज्या आहेत त्या झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस झाल्या, महानगरपालिका असतील नगरपालिका असतील या सगळ्या निवडणुकीच्या वेळेस जे आहे हे कार्यकर्त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, कशा प्रकारे पक्ष त्या ठिकाणी काम करतो, त्यांच्या गटा आज जे आहे त्या प्रत्येक गटामध्ये असेल पंचायत समिती गणामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत त्याचा वापर या ठिकाणी झाला तो कशा प्रकारे सोडवला जाईल, तर या सगळ्या गोष्टींचा आढावा जो तो आज या ठिकाणी बैठकीदरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणा मात्र ज्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी यांना भाजपवर विश्वासात घेत नाही असा एक गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्याबाबतीत काही चर्चा झाली किंवा काय? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवरती मंत्री म्हणून सुद्धा उपस्थित होते, जो काय समन्वय साधायचा आहे तो समन्वय साधण्याचं काम जे आहे वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी होईल। सगळ्या ज्या काही गोष्टी जे सांगितल्या गेल्या किंवा प्रश्न उपस्थित केले गेले त्या सगळ्या जे आहेत नोंदवून करण्याचं काम मंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही समन्वय घडवण्याचा आहे किंवा कामं करायची आहेत ती नक्कीच या सगळ्यांच्या माध्यमातून होती। माजी खासदार हेमंत गोडसे आज उपस्थित नाहीये, ते नाशिकमध्ये होते मात्र बैठकीला नाही, काही नाराजी मागच्या बैठकीला नव्हते, आजही नव्हते। आज मला वाटतं त्याचं काय पर्सनल काम होतं त्याच्यामुळे जे ते उपस्थित राहू शकले, माझं देखील त्यांच्याशी तर संघटनेमधील अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, पदाधिकारी विश्वासात घेत नाही, आपली संघटना खुळखुळी झालेली आहे असं देखील सांगण्यात आलंय। काय काही कार्यकर्त्यांचं मत जे आहे हे काही इमोशनली बोलतात, काही टेक्निकली बोलतात, काही वेगळ्या प्रकारे बोलतात। संघटना जी आहे ही शिवसेनेची या ठिकाणी मजबूत आहे, म्हणूनच शिवसेनेला जे आहे ते येणाऱ्या झाल्याच्या जेवढ्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये यश मिळालं। नाशिकमध्ये महानगरपालिकेमध्ये जरी यश मिळालं नसेल, जरी कमी जागा निवडून आल्या तरी काही जागा जे आहे ते 100, 150, 200, 125 अशा मतांनी जे आहे हे निसटलेले आहेत। लोकांचा विश्वास जो आहे हा शिवसेनेवरती आहे, लोकांचा विश्वास शिंदे साहेबांवरती आहे आणि या बैठका याच्यासाठी होत्या की जिथे कार्यकर्ता जो आहे त्याच्या मनातील भावना ज्या आहेत ते बोलून दाखवणार आणि त्या कार्यकर्त्याशी बोलण्यासाठी आम्ही इकडे आलोय। इकडे जर कार्यकर्त्यांनी त्याच्या भावनाच मांडल्या नाही तर त्या भावना आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, त्याच्यावरती ऍक्शन आम्ही घेऊ शकणार नाही। तर कार्यकर्ता जो आहे तो मनसोक्त जो आहे तो या ठिकाणी बोलत असतो, त्याच्या मनामधल्या वेदना ज्या आहेत भावना असतील
चांगल्या वाईट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कार्यकर्ते याच बैठकीमध्ये बोलत असतो. कुठला पक्ष जो आहे तो असं सगळ्यांना बसून 2.5-3 तास बैठक घेतो, शाखा प्रमुखाला विचारतो, उपशाखा प्रमुखाला विचारतो, साध्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वेळ देतो, कार्यकर्ता आपलं मन जे आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठीच हा संवाद मेळावा आहे. जिथे कुठे मी येऊन भाषण करणार, मंत्री भाषण करणार, वन वे ट्रॅफिक, फक्त आम्हाला जे बोलायचं ते कार्यकर्त्याला सांगणार, हे असं होत नाही आमच्या इथे. टू वे ट्रॅफिक असतो, दोन्हीकडून जो हा संवाद होत असतो आणि या संवादामधूनच पक्ष कसा मजबूत होईल याच्यासाठी आम्ही काम करतो. वन वे ट्रॅफिक कुठे होती अगोदर असं वाटतं? ते तुम्हाला माहिती आहे ना, मला सांगायचं सगळ्याच महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना, फादरबॉडी, अंगीकृत संघटना या सगळ्यांवरती चर्चा झाली. सगळ्यांच्या भावना ज्या आहेत त्या आम्ही ऐकून घेतल्या. तुम्ही बाहेरून काही छोट्या मोठ्या ज्या गोष्टी ऐकत असाल या ठिकाणी ते मला माहिती, आणि त्याच्यावरच तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं. चांगल्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करा. पक्ष जो आहे हा वाढतोय, पक्ष जो आहे हा सगळीकडे जो आहे हा विजय मिळवतोय, पक्ष वाढतोय, याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. छोट्या मोठ्या गोष्टींवरती तुम्ही मला येऊन प्रश्न विचारणार, बाहेर जे काही थोडंफार ऐकलं विचारा त्याच्यावरती, काही प्रॉब्लेम नाही. पण पक्ष जो आहे हा वाढतोय, खूप चांगल्या प्रकारे जो आहे तो पक्ष वाढतोय. इगतपुरी आणि देवळाली या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विश्वास दाखवलाय. येणाऱ्या जी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये 100% यश हे शिवसेनेला कसं मिळेल याच्यासाठी ते काम करतात. गावामध्ये भीषण पाणी टंचाईचं वास्तव समोर आलेलं होतं. या प्रकारे आपल्या माध्यमातून आपण त्या गावाची जबाबदारी तिथे आता सुरुवात जी आहे केलेली आहे, कार्यकर्ते तिथे पोहोचलेले आहेत. त्या गावाला जे आहे पूर्णपणे पाण्याची समस्या म्हणजे भविष्यामध्ये भेडसावणार नाही याच्यासाठी जे काय पावलं आहेत ती पावलं अनुसूचित जातीमध्ये मुख्यमंत्री हा नावाचं होतं की जी परिस्थिती सध्या राज्यामध्ये करावा, बॅनर लावणे. मात्र गिरीश महाराजांच्या प्रोग्राममध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठे बॅनर लावले. आज ठाण्यामध्ये आपल्या लोकपालिकेमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचा लोकार्पण आहे. त्या ठिकाणी सुद्धा बघा, जिथे कुठे काटकसर करायचे किंवा ज्या काही गोष्टी करायच्या असं आपण पाहिलं की शिंदे साहेबांनी त्यांच्या कॅनवा जो आहे तो कमी केला. त्यांनी ही गाडी वापरायला सुरुवात केली. असायची ती पूर्णपणे म्हणजे निम्मा लिंक केलं. माझ्याबरोबर देखील एकच गाडीची असते कंपल्शन आहे म्हणून. तर मला वाटतं जिथे जिथे गरज आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधींकडून जे आहे ते करण्याचा प्रयत्न जो आहे सुरू आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की परिस्थिती कशा प्रकारची आहे. माननीय मोदीजींनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. त्या आव्हानाला धरून सगळे लोक जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये अवकडं वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले. तर ह्या संदर्भामध्ये आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? तसं तुम्हाला सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये अवकडं हे वर्गीकरण करण्यात आलं आहे. त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले. तर आपल्या पक्षाची ह्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे? मला वाटतं की या संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून जो काही अहवाल येईल त्याप्रमाणे पुढचं मार्गदर्शन केलं जाणार. पहिल्या परिषदेच्या आज जे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, नाशिक शिवसेनेने याआधी जागा लढवली होती. भाजप त्याच्यावर दावा सांगण्याची दाट शक्यता आहे. तर काही अदलाबदल होणार आहे का? शिवसेना आपल्या जागा पुन्हा लढवणार? शिवसेनेने ज्या जागा लढवलेल्या आहेत त्या जागा ज्या आहेत शिवसेना त्याच्यासाठी पूर्ण निर्णय जो आहे हा माननीय येणाऱ्या जिल्हा परिषदेने भाषणामध्ये भाजपवर टीका करताना दिसून येत आहेत. पुढे 2029ला शिवसेनेचा मुख्यमंत्री काय बोलले काय टीका केली की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. टीका बीजेपीवर केली नाही. बीजेपीवरती काम करतानाचे अनेक